मध्ये एवढे खड्डे पडले कसे झाले मला सांगा. बिल दिलं का पूर्ण? त्याची काय पिरियड होता काय नाही. आता त्याच्यावरनं काम करून ते नंतर त्याला ब्लॅकलिस्ट करत झालं. दृश्य आपण पाहतोय पुणे रेल्वे बस स्थानकचा परिसर. त्या ठिकाणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पाहणी करण्याकरता पोहोचले आहेत. स्थानकाची ही पाहणी केली जाते. काय सोयी सुविधा आहेत या सगळ्याचा आढावा तर अधिकाऱ्यांना काही सूचना देखील या ठिकाणी केलेल्या आहेत. मंत्री प्रताप सरनाईकांकडून बस स्थानकाची ही पाहणी केली जाते. जो काही कचऱ्याचा ढिगार आहे, अस्वच्छता आहे, या सगळ्याचा चांगलाच समाचार परिवहन मंत्र्यांकडून घेण्यात येतोय. आपले प्रतिनिधी चंद्रशेखर वांगे आपल्यासोबत आहेत. चंद्रशेखर, परिवहन मंत्र्यांनी या ठिकाणी जी अस्वच्छता आहे, ज्या काही सोयी सुविधांचा अभाव आहे, या सगळ्याचा पाढाच वाचलेला आहे. आपण पाहिलं की काही वेळापूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे पुणे रेल्वे स्थानकाच्या एसटी बस स्थानकाची पाहणी करण्यासाठी आले होते आणि त्यांनी पाहणी करत असताना ज्या रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे खड्डे पडलेले आहेत त्याचा त्यांनी खरं तर त्या खड्ड्याची पाहणी केलेली आहे. ज्या कॉन्ट्रॅक्टरकडे हे काम देण्यात आलं होतं त्याचं बिल थांबवण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. आपण बघू शकतो की परिवहन मंत्री येणार म्हणून आज मोठ्या प्रमाणात स्वच्छता जी आहे ती एसटी बस स्थानकाची करण्यात आलेली आहे. परंतु नेहमी अशी स्वच्छता नसते. आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आले म्हणून या ठिकाणी स्वच्छता दिसत आहे. सध्या मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. परिवहन मंत्री पाहणी करत आहेत परंतु परिस्थिती ती आज येणार म्हणून या ठिकाणी साफसुथरी ठेवण्यात आली होती, स्वच्छता करण्यात आलेली होती आणि खड्डे मात्र या बसस्थानकावरती मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि परिवहन मंत्री जे आहेत ते सगळ्या बाजूची पाहणी करताना आपल्याला दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात आज स्वच्छता दिसत आहे. प्रवासी सुद्धा काही या ठिकाणी तुरळक दिसत आहेत परंतु या ठिकाणची पाहणी परिवहन मंत्री आपल्याला करताना दिसत आहेत. अनेक अधिकारी त्यांच्या समितीत आहेत. एसटी महामंडळाचे अधिकारी आहेत, त्याचबरोबर परिवहन विभागाचे आहेत, आरटीओचे आहेत आणि इतर वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी सुद्धा त्यांच्या समिती या पाहणीसाठी आलेले आहेत. आपण बघू शकतोय त्या ठिकाणी परिवहन मंत्री जे आहेत या हिरकणी कक्षाची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत परंतु हिरकणी कक्ष बंद आहे. आपण बघू शकतोय या ठिकाणी ज्या गरोदर माता असतात, लहान बालकासाठी जे हिरकणी कक्ष असतं ते पुण्यातील पुणे रेल्वे स्थानकाचं हिरकणी कक्ष बंद अवस्थेत आपल्याला दिसत आहे. खुद्द परिवहन मंत्री या कक्षाची पाहणी करण्यासाठी आलेले असताना हे कक्ष बंद अवस्थेत आपल्याला दिसत आहे. याची अवस्था आपण बघूयात कशा पद्धतीने हे हिरकणी कक्ष जे आहे ते पुण्यात रेल्वे स्थानकाच्या बस स्थानकामधील आहेत. जाळ्या आपल्याला दिसत आहेत, पंखे आपण या ठिकाणी बघू शकतोय. अत्यंत दयनीय अवस्था या हिरकणी कक्षाची होती. लाडवी आणि परिवहन मंत्री जे आहेत आता पुढचा जो विभाग आहे त्याची पाहणी करण्यासाठी निघालेले आहेत.
मला मान्य आहे तुम्ही या सगळ्या ठिकाणी मंत्री जे पाहणी करतायत त्यांच्या समवेत आहात, त्यांच्याशी तुम्ही थेट संवाद साधू शकता का? काय काय परिस्थिती त्यांना आतापर्यंत ही बघायला मिळालेली आहे? हिरकणी कक्ष बंद, कचरा त्या ठिकाणी दिसतोय, दौरा असल्या कारणानं अचानक स्वच्छता पाहायला मिळतीये. परिवहन मंत्र्यांना काय वाटतंय नेमकं हे सगळं बघून? सर स्वच्छता प्रचंड आजच स्वच्छता दिसते सर. परिवहन मंत्री या सगळ्या पाणीनंतर बोलणार असल्याची माहिती आहे. लागवी सध्या आपण बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु ते सध्या वॉशरूम जे आहेत एसटी महामंडळाचे ते पाहणी करण्यासाठी आलेले आहेत. अशा पद्धतीनं महिलांचे पुरुषांचे जे वॉशरूम आहेत वॉशरूम पाहणी परिवहन मंत्री करत आहेत. त्यांची पाहणी जी आहे ते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक करताना दिसत आहेत, माहिती घेत आहेत. अगदी अगदी या सगळ्यावर लक्ष आपलं कायम असेल. तुर्तास धन्यवाद चंद्रशेखर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.